सो योगीज व्हाट्सअप, कैसे हो? उम्मीद करता हूँ ठीक होंगे। तो गाइस, इसके जो पहले आपने टाइम लैप्स देखा रहेगा अराउंड छोटा सा, बहुत छोटा सा, तो हम लोग किधर तो गए। और आज का मेन व्लॉग पे आते हैं। आज का व्लॉग स्टार्ट मतलब पूरा मराठी में होने वाला है, क्योंकि हम लोग गए थे श्री स्वामी समर्थ मठ। मठ नहीं बोलेंगे, मीन्स छोटा ही मतलब मंदिर टाइप, बहुत पीसफुल जगह, बहुत पीसफुल जगह थी वो। बात मैं आपको बता दूं, मतलब उधर क्या क्या था। तो मतलब अराउंड मेल के अलग लाइन थी, मतलब जिधर जेंट्स मतलब मेल के अलग सेक्शन था, सेक्शन, और फीमेल का अलग सेक्शन था। बहुत पीसफुल जगह थी, बहुत। और उसके बाद सेकेंडली बोला जाए तो जो आपको मेरे मतलब फोन के जो कैमरा के बाजू में थोड़ा सा पार्ट वो ऊपर आया हुआ दिख रहा होगा, वो है कैमरा जो इसके अंदर था, अभी उधर लगा है चार्जिंग के लिए। सो उसको इग्नोर करना, बस थोड़ा सा पार्ट है वो। पता है बहुत अनोइंग लग रहा होगा, पर इग्नोर करना उसको थोड़ा सा। फिर उसके बाद हम लोग पैर पड़ने गए थे, पर उधर अंदर के अथॉरिटीज ने बोला कि उधर मतलब अंदर फोटो नहीं ले सकते, सो उधर का रिकॉर्ड तो नहीं हो पाया। फिर उसके बाद मैं, मम्मी और बहन, जिससे मैं अभी भी बात नहीं कर रहा हूँ, अभी सुबह फिर से अनबन हो चुकी है, और वो डायरेक्टली मेरी बहन नहीं है मतलब। सो ऐसे ही सब चल रहा है। फिर उसके बाद हम लोग माल जाप करने के लिए बैठे। हे बाय द वे, मराठी में बोलना था, तर आम्ही सगळे लोक माळजाप करायला बसलो। त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दिसत असेल। खूप पीसफुल, मी 100 टाइम्स बोलून, खूप पीसफुल जागा होती। मला माहित नव्हतं म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खाली असली म्हणजे एवढी चांगली जागा आहे। त्यानंतर आम्ही म्हणजे एंट्री मध्ये सांगतो, तर एंट्री मध्ये ना सांगतो की तिकडे ना वटवृक्ष, प्रोनाउन्स चुकीचा असेल त्यासाठी सॉरी, तिकडे ना वटवृक्षचं झाड होतं। त्याच्या म्हणजे आम्ही सराउंडिंग मध्ये 2 या फिर 3 म्हणजे राऊंड मारले का ते नाही माहित, कमेंट पण करू नका इन केस नाही माहित, त्यासाठी पण सॉरी। मग त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, मग त्यांच्या अथॉरिटीजनी बोललं की आतमध्ये फोटो बिटो नाही काढू शकत। तर त्यानंतर आम्ही बाहेर येऊन म्हणजे पाया पडलो आम्ही, आणि बाहेर येऊन बसलो आम्ही। जे तुम्हाला समोर स्टेअर्स केस दिसत आहेत ना, त्याच्यात त्या साईडला माऊलींचा एकदम मोठा म्हणजे बोलू शकतो एकदम चांगला, काय तो वर्ड येत नाही माझ्या तोंडात, एकदम पोलाइट आणि खूप चांगला फोटो तिकडे लावला। म्हणजे गणपती बाप्पांचे पण होते, दत्तांचे पण होते, म्हणजे खूप असे छोटे, म्हणजे गणपती बाप्पाचे छोटे, दत्तांचे छोटे, आणि खूप सारे देवांचे लावलेले। पण स्वामींचं एक मोठं म्हणजे रौद्र रूप तर नाही बोलू शकत, ते चुकीचं होईल, पण एकदम मोठ्यासारखं फ्रेम टाईप लावलेलं, त्याच्यावर म्हणजे असं कर्टेन्स टाईप, म्हणजे रात्री बंद करायला तो म्हणजे क्लोज करून ठेवायला। आणि त्याच्यावर माऊलींच्या फोटोच्या जस्ट समोर आहे ना एक ये लावलेली, म्हणजे प्रतिमा ठेवलेली, एवढी चांगली म्हणजे अराउंड ती मला वाटतं ती गोल्डन होती। मला पण माझ्या घरासाठी घ्यायचंय, इन केस युट्यूबनी सबस्क्रायबर वाढवले, नाही युट्यूब तर नाही वाढवणार, पण तुम्ही लोक तर वाढू शकता, तर लाईक आणि सबस्क्राईब करा। माहिती खूप अनोइंग वाटत असेल, व्लॉगच्या मध्ये बोलतोय, नॉर्मली एंडिंगला बोलतो, तर बॅक टू टॉपिक। तर खूप म्हणजे असं खूप चांगलं होतं, म्हणजे बाजूला पण येतं। आणि मी मिस्टेक काय केली, फर्स्ट टाइम मी गेलेलो, नॉर्मली मी म्हणजे श्री स्वामी समर्थ झाले, गणपती बाप्पा झाले, साईबाबा झाले, ज्योतिबा झाले, आणि लास्ट सगळ्यात चांगलं मी बोलू शकतो, पण फर्स्ट टाइम मी तिकडे गेलोय, पण तिकड म्हणजे त्या काकींनी एका आम्हाला सांगितलं की तिकडं आरती होणार आहे। आम्ही सगळे फर्स्ट टाइम जेवढे म्हणजे नॉर्मली मी जे घरात ऐकतो म्हणजे मम्मी लावायची स्पीकरवर, ते थोडेफार होते, म्हणजे तारक मंत्र होते। आता ज्यांना माहित नसेल तारक मंत्र काय असतात, युट्यूबवर जावा आणि सर्च करा तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांचं। आणि एसीचं काय झालं, 2000 years later. बॅक टू द टॉपिक। तर त्याच्यानंतर तारक मंत्र तुम्ही सर्च करू शकता युट्यूबवर आणि ऐकू शकता, खूप चांगलं आहे ते पण। असं बोलायला गेलं तर, म्हणजे बोलायला गेलं नाही ते चांगलंच आहे,
आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आरती झाली. थोड्याफार आरत्या मला समजल्या नाहीत, पण मला खूप चांगलं वाटलं तिकडं, म्हणजे बसून मायजप करून. मी एकच जाप केला, कारण की मला ना नीट जमत नाही आता पण जाप करायला. चांगली ही तुमच्या समोर एक नाही बिल्डिंग येत असेल, एवढी भारी बिल्डिंग मी पहिल्यांदा बघितल्या. नॉर्मल त्याच्यावर केवढा मोठा स्टॅच्यू, तुम्ही लिजिट हे करा, म्हणजे तुम्ही एक अंदाज लावा तो स्टॅच्यू केवढा मोठा असेल. थोडासा ब्लर आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल न्यू असेल सबस्क्राईब करा, अलग बटन मध्ये.